मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. राष्ट्राची प्रगती साधण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली पाहिजे. राष्ट्रीय उत्पन्नात ज्यावेळेस वाढ होईल त्यावेळेसच खऱ्या अर्थाने राष्ट्र समृद्ध होईल. सर्व लोकांचे जीवनमान सुखदायक व त्यामुळेच कल्याणकारी राष्ट्राची कल्पना प्रत्यक्षात येईल. राष्ट्रीय प्रगती व उत्पन्न वाढण्यासाठी प्रत्येक कामगाराची कार्यक्षमता वाढली पाहिजे. परिच्छेद. कामगार कल्याणाचा मूलभूत हेतू अंशतः आर्थिक आहे. कामगार कल्याणामुळे कामगारांची कार्यक्षमता वाढते. मजुरांचा ज्या ठिकाणी तुटवडा आहे अशा ठिकाणी मजूर उपलब्ध होऊ शकतात. त्याचप्रमाणे उद्योगधंद्यांमधून चांगले मजूर उपलब्ध होण्याचीही शक्यता निर्माण होत असते. कारण कामगार कल्याणामुळेच कामगार समाधानी असतात. त्याचप्रमाणे उद्योगधंद्यातील मालक व मजूर यांचे संघर्ष कमी होतात. कामगारामध्ये आपल्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा कामगार कल्याणामागील हेतू आहे व त्यासाठी कामगार कल्याण मंडळं सतत जागरूक आहेत. परिच्छेद. मालकांनी कामगारांना उपलब्ध करून दिलेल्या कामगार कल्याणाचा साचा साधारणपणे विस्तृत पायावर आधारित आहे. मोठमोठ्या उद्योगधंद्यांनी कामगारांच्या शैक्षणिक सोयीचीही व्यवस्था केली आहे. छोटे छोटे उद्योगधंदे मात्र कायद्याने घालून दिलेल्या मर्यादेतच कामगार कल्याणाचे काम पाहत आहेत. दवाखान्याची सोय, कॅन्टीनची सोय, विश्रांतीगृहाची सोय, बागेची सोय इत्यादींच्या उद्योगधंद्यातून करण्यात आलेल्या सोयी कायद्याच्या तरतुदींना धरूनच आहेत. परिच्छेद. कामगार कामावर असताना अपघाताने किंवा अन्य प्रकारे मृत्यू आल्यास त्याच्या कुटुंबियांना सर्व प्रकारचे संरक्षण व आर्थिक सहाय्य पुरविण्याची योजना आखणे व अंमलात आणणे, कामगारांना निवृत्तीवेतन, भविष्य निर्वाह निधी इत्यादी सारख्या योजना लागू करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होत असतो. कामगार कल्याण कार्याचे हेतू म्हणजे कामगाराचे आरोग्य सुधारण्यास चालना देणे, कामगारांना स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी साधने पुरविणे, कामगारांमध्ये कामासंबंधी आलेले नैराश्य व उदासीनता घालवून त्यांना ताजेतवाने करून त्यांच्यात एक नवा उत्साह निर्माण करणे, कामगारांना स्वतःविषयी व स्वतःच्या कुटुंबाविषयी सततची वाटणारी चिंता कमी करणे, कामगारांच्या मुलांना नोकरीमध्ये प्राधान्य देणे व ज्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे हे होय.